वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे. या आधीचे दोन्ही व्हिडिओज तुम्ही पाहिलेत. पहिल्या व्हिडिओत आपण गेलो दिल्ली फिरायला, दुसऱ्या व्हिडिओत आपण गेलो मॅक्लोड फिरायला, आणि आता आजच्या व्हिडिओत आपण जाणार आहोत धरमशाला फिरायला. चला. मगाशी पाऊस पडत होता, मी तुम्हाला दाखवलं, पण आता जरा क्लिअर झाले सगळं, ऊनही आले आणि आम्ही आता निघालोय. आमचा जो ड्रायव्हर आहे काकू, तो आलाय का बघायचं खाली जाऊन. अदरवाईज तिथे काल जिथे आम्ही हनी लेमन टी प्यायलो होतो, खूप कमाल होता. तर आता परत जाऊन तेच प्यायचा विचार आहे. इकडे सकाळी पण भरलेलं होतं आणि सूर्य आहे, तो थोडासा दिसला तर दिसला. पण मग असं कधी कधी वाटतं ना की असंच वातावरण राहू दे, कारण आज दिवसभर फिरायचं आहे. थोडं मळं बसलं तर फिरायला बरं पडतं ना. 13 डिग्री टेम्परेचर आहे आत्ता. हा असा हनी लेमन टी आहे. हनी लेमन जिंजर टी. टी बॅग अशी टाकली. आता आम्ही सगळ्यात आधी चाललोय भागसूनाथ टेम्पलला. तिथे देऊळ आहे आणि एक छोटा धबधबा पण आहे. आता तिकडे जाऊया आणि बघूया की ते कसं आहे आणि हा चढ ते कसे चालवतात. आता आम्ही इथे उतरलोय, तर ह्या एरियाला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण हा जो रस्ता आहे मागे तो चाललाय भागसूनाथ टेम्पल आणि भागसूनाथ वॉटरफॉलकडे. गार आहे ना. खायचं का पाणीपुरी? आत्ता उघडत आहेत दुकान. इथे कुठली भाषा बोलतात म्हणाला तो? लोकल गद्दी. म्हणजे आपण त्या बाजूला तिकडे पार्किंग केलं, चालत चालत इथपर्यंत आलो. हे इथे देऊळ आहे आणि हा इथे भागसूनाथच्या धबधब्याचा आवाज मला दरवाजावरच ऐकू आला. एक 15 मिनिटं चालल्यानंतर आम्हाला तो धबधबा दिसला. आता आम्ही आलोय भागसूनाथ वॉटरफॉलच्या इथे. सावकाची अरे निसर्ड आहे आणि कमाल थंड वातावरण आहे. पाण्यात गेल्यावर आता पाय बहुधा बर्फ होते. मी चप्पल काढली, इतकं गार आहे आता. अरे कसं वाटलं पाण्यात? गेले पाय केले म्हणजे शपथ. हे जे आहे ना आता, हे सांगूच शकत नाही. हे इकडे येऊनच अनुभवायला हवं आणि इथपर्यंत येऊनच अनुभवायला हवं. फोटो काढण्यासाठी खूप वेळ मी इथे उभी आहे. हातांची जाणीव नाही आहे, हातापायांची मला आता. आणि परत एकदा या थंड पाण्यात मला पलीकडे जायचंय. पण हे जे फिलिंग आहे ना, ते इथे येऊन या थंड बर्फाळ पाण्यात उभं राहून घेतल्याशिवाय नाही कळणार. प्लीज इकडे या आणि प्लीज या पाण्यात उभे राहा. आणि ऍक्च्युली होतंय काय ना, इथे उभे होत ना तर इथे एवढा वारा वगैरे जाणवत नाही किंवा तुषार येत आहेत अंगावर, पण कमी आहे. पण मी तिथे गेले ना तर ते बर्फाळ पाण्याचे जाड मोठे मोठे ते माझ्या तोंडावर येत होते. अख्खी ओली झाली मी. पण ही जी मजा होती ना, आई ग, लय मजा आली, लय मजा. आमचा हा पहिला एक्सपिरियन्स होता, त्यामुळे हे कधी विसरू नाही शकणार. आणि गेलेत, हातपाय गेलेत. आजच्या दिवसातलं फर्स्ट डेस्टिनेशन आपलं कव्हर झालंय. आता काकूला विचारूया की आता ह्याच्यानंतर कुठे जायचं. भैया ये भागसू से त्रिहुण जाते वो रास्ता कौन सा है? ये वाला? ये अच्छा, यहाँ से खड़ी चढ़ाई है ना. आम्ही मगाशी जसं ठरवलं होतं की वॉटरफॉलवरून आलो की मग आपण देवळात जाऊया.
अब कहाँ चलेंगे? चर्च जा रही है। चर्च जा रहे, सेंट जॉन चर्च. आयुष्यात मी पहिल्यांदा चर्चमध्ये जाणार होते. खूप एक्सायटेड होते मी. लहानपणी आपण चित्रात एक घर काढायचो ना, त्याकडे जाणारा एक नागमोडी रस्ता असायचा, आजूबाजूला झाडं असायची. अगदी तसंच होतं हे चर्च. खूप शांत, आणि आजूबाजूला हे देवदार वृक्ष आहेत ना, त्यातून थंडी सुरू होणार असल्याचा एक सुवास दरवळत होता. हे सगळं अनुभवत आम्ही चर्चला एक राऊंड मारली. आम्ही आलो इथे, पण चर्च बंद आहे, त्याच्यामुळे आम्हाला आत नाही जाता येणार आहे. काही असं काही कळायलाही मार्ग नाही आहे की बंद का आहे. मग साधारण एक 15 मिनटं आम्ही तिथे बसलो आणि मग निघालो. आजच्या ट्रॅव्हलमधलं सेकंड डेस्टिनेशन आपलं झालं. पहिलं झालं भागसू वॉटरफॉल आणि भागसूनाथ टेम्पल. आता झालं सेंट जॉन चर्च. काकूला मी म्हटलं की मला काहीतरी ऑथेंटिक इथलं काहीतरी बघायचं. मग काकू म्हणाला, तुम्हाला जर तिबेटन कल्चर बघायचं असेल तर तुम्ही नॉर्बोलिंका इन्स्टिट्यूटला जा. हे एंट्री तिकीट घ्यायला लागतं आपल्याला काउंटरवरती. 50 रुपये पर हेड असं तिकीट आहे. नॉर्बोलिंका इन्स्टिट्यूट हे तिबेटी कला संस्कृती जतन करण्यासाठी स्थापन झालं आहे. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो ना, तेव्हा तिथे फेस्टिवलची गडबड सुरू होती. इथलं म्युझियम, गिफ्ट शॉप आणि बागसुद्धा खूप बघण्यासारखं आहे. थोडा वेळ आम्ही मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन बसलो आणि मग निघालो जेवायला. आम्ही आमच्या ड्रायव्हरला काकूला सांगितलं की आम्हाला इथलं फूड जे आहे ना, लोकल फूड जे आहे ते खायचं आहे, पण ऑथेंटिक हवं. तो म्हणाला छोटासा ढाबा टाईप आहे, तिकडे तुम्हाला कांगडी धाम नावाची एक डिश मिळेल. सो ती आमचं ओरिजिनल फूड आहे. सो आता इथे आम्ही आलोय. काय नाव आहे याचं? कॅम्प लुंगता फूड्स स्पेशल कांगडी धाम. हे धर्मशालामध्येच हॉटेल आहे आणि आम्हाला काय काय दिलंय त्यांनी एका कांगडी धाम मध्ये ते मी तुम्हाला दाखव. आता ह्या सगळ्या भाज्या आहेत, सॅलड आहे आणि हा त्यांचा लोकल राईस आहे. चना आणि काहीतरी आहे. ही डाल आहे, ही माकी दाल आहे. हे पण चणे आहेत आणि हे नाही मला कळत आहे हे काय आहे. खाऊन सांगते कसं काय आहे. काला चना, आंबट गोड चवळ, त्याच्यानंतर हे माकी दाल मस्त आहे. वरण आहे, रेग्युलर वरण आहे, पण आपण डाळ घोटतो ना वरण करताना ही डाळ अख्खी ठेवली. बटाटा चना, ही पण थोडीशी आंबट गोड अशी चव आहे. आणि हे कळलेलं नाहीये मला काय आहे ते. पाटवडीची भाजी कशी असते तसं काहीतरी प्रकार आहे ना, पण याला ग्रेव्ही नाहीये, ही ड्राय भाजी आहे. आणि मला इतकं बरं वाटतं ना की आम्ही इथे आलोय 2-3 दिवस. आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे तिबेटन फूड होतं जे आम्ही ट्राय केलं, तरी आम्हाला ना ऑथेंटिक फूड, इथलं लोकल फूड ट्राय करायचं होतं. सो तुम्ही इथे कधी आला तर ह्या हॉटेलमध्ये नक्की या. छोटासा ढाबा आहे आणि कांगडी धाम असं खायचंय असं सांगतो. ओके. हे मिठे चावल एक इथलं गोड आणून दिलं आहे त्यांनी आम्हाला. अरे खाऊन बघ ना, गरम आहे, चांगलं आहे. नारळाची चव आहे ना, नारळी भातासारखं आहे. माहित नाही, नारळी भात मी खाल्ला नाही माहिती. नारळासारखी चव आहे आणि गोड आहे. अच्छा, सो तुम्हाला चव कळली. नारळासारखी चव आहे आणि गोड आहे. इथले जे लोक आहेत ते म्हणतात मिठे चावल. अख्खी प्लेट मी तुम्हाला दाखवली. ती अख्ख्या प्लेटची प्राइस होती 150 रुपीज, म्हणजे 150 रुपये. खाना बहुत ही अच्छा था, थँक यू. ओय गो, मी म्हटलं ना इथे बदलतच वातावरण. मग असं एकदम हो, केवढं ऊन होतं. खाई सारा आपने कांगड़ी का? हाँ, बहुत अच्छा था, बहुत. अच्छा, अभी कहाँ जा रहे हैं हम लोग? स्टेडियम जा रहे हैं. स्टेडियम. हे आहे स्टेडियम. इथे तिकीट आहे. संध्याकाळी 5ला बंद होतं, सकाळी 9ला सुरू. आणि 30 रुपये तिकीट आहे. 5 वर्षाखाली तिकीट नाही. समोर बघ. स्टेडियममध्ये आत गेल्यानंतर सगळ्यात आधी दिसला तो धौलाधार आणि त्यानंतर दिसले ते त्या स्टेडियमचे सुंदर कलर्स. म्हणजे नॉर्थला वातावरण बदलतं सतत असं म्हणतात ना, ते मला इथे डोळ्यांसमोर दिसत होतं. आधी सगळं भरलेलं होतं ढगांनी आणि त्यानंतर इंद्रधनुष्य आलं आणि ते सुद्धा त्या स्टेडियमच्या कलर्सला मॅच होणार होतं. बरं, त्या ह्याच्यात आपण जे स्टेडियम बघायला आलोय
तेही बघूया थोडस. हे काय करताय? ते क्युरेटर असतात ना, क्युरेटर म्हणजे Launch? ते पीच बनवायचं असतं, ग्राउंड क्युरेट करायचं, ग्राउंड मेंटेन करायचं असतं. या आजच्या ट्रिप मधलं 5वं डेस्टिनेशन धरमशाला स्टेडियम ते झालंय. आता ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत वॉर मेमोरियल बघायला. हे आम्ही आलोय आता स्टेट वॉर मेमोरियलला, हिमाचल प्रदेश. राहुल तिकीट काढतोय. किती आहे बरं तिकीट? 20 रुपये पर पर्सन. आणि आता स्टेडियम पासून अगदीच 1-2 मिनिटात आम्ही पोहोचलोय इथे. इंडिया पाकिस्तान वॉर म्हणजे कारगिल. हिमाचल प्रदेश के उन शहीदों की स्मृति में बनाया गया है जिन्होंने अपनी मातृभूमि भारत माता पर हुए 1947-48 ए, 1965 और 1971 के पाकिस्तान और 1962 चीनी हमलों के समय और संयुक्त राष्ट्र संघ के तत्वाधान में हुई कई शांति कार्यवाहियों के दौरान अपने प्राणों की आहुति दी. इथे आत गेल्यानंतर आपल्याला 3 मोठे दगडी पॅनल्स दिसतात. यावर हिमाचल प्रदेशमधल्या शहीद झालेल्या सैनिकांची नावं कोरली आहेत. तिथे बाजूलाच एक छोटंसं म्युझियम आहे जिथे त्यांचे युनिफॉर्म्स आणि इक्विपमेंट्स ठेवलेत. इथे आलेल्या प्रत्येकाने ह्या जागेला भेट द्यायलाच हवी असं मला वाटतं. आता आपण कुठे आलोय? धौलाधार रेंजेसच्या व्ह्यू पॉइंटला, नड्डी पॉइंटला. त्या बाजूला गेलं तर हे आहे सनसेट पॉइंट आहे. हे जे काय दिसतंय ना, तिथे एक टेलिस्कोपवाला होता. तो वेगवेगळे पॉइंट्स दाखवत होता आम्हाला. सगळ्यात आधी त्याने दाखवलं चामुंडा देवीचं मंदिर, मग त्याने दाखवला धौलाधारमधला एक छोटासा धबधबा, आणि मग त्याने आम्हाला दाखवलं त्रियुण ट्रेकचं कॅम्पिंग साईट. उद्या आम्ही तिथे कॅम्पिंगला जाणार आहोत आणि तिथे राहणार आहोत, ज्या ट्रेकसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. धौलाधार रेंजेसचं व्ह्यू पॉइंट होता तो बघून आलो, आणि आता इथे आम्ही आलोय सनसेट बघायला. पण मळब आणि हे एवढं आहे की होपफुली आपल्याला सनसेट बघायला मिळेल. आत्ता वाजले 8:30 आणि आत्ता 11 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर. आम्ही धरमशाला आणि हे सगळं आज दिवसभर फिरून परत हॉटेलवर आलो. डिरेक्टली फ्रेश झालो, मग खाली फ्लुगलर्सला जेवायला गेलो. पटपट जेवलो, आम्ही वरती आलो आणि आता आवराआवरी चालली. राहुल तिकडे बॅग भरतोय, कारण उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं आहे त्रियुण ट्रेकला. आता आजचा दिवस कसा गेला, तुला काय वाटलं? मस्त होता. है ना? सगळ्यात जास्ती काय आवडलं तुला? इन्स्टिट्यूट नॉर्लिंग. ओव्हरऑल आजचा दिवस इतका मस्त गेलाय. वेगवेगळी ठिकाणं बघितली, वेगवेगळ्या लोकांना भेटलो. त्याच्यानंतर नड्डी पॉइंटला सनसेट बघताना एक म्युझिक सेशन झालं छोटंसं. सो हे सगळं अनुभवणं, हे काय म्हणायचं, हे खरंच खूप छान आहे. सो आतमध्ये भिडणारं आहे, भावणारं आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी एकदा इकडे या आणि हे सगळं एक्सपिरियन्स करा, हे फिरा. इथे खूप छान आहे इथे सगळं. हां अरे हा ना, ते आजोबा होते, आम्ही शेवटी जिथे चहा नाही कॉफी प्यायला गेलो ते तर इतके गोड होते. शेवटचे ते मोमोज खाल्ले, खूप गोड काका होते ते. उद्या ट्रेक करायचा आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला ट्रेक आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि असंही होतं की अरे एवढं आता चढून जायचे, जाऊया ना. थोडी भीती वाटते, थोडं सगळे मिक्सचर आहे. पण उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. बॅग भरतोय आणि आता झोपणार, कारण झोप पूर्ण व्हायला हवी, तर सकाळी उठून फ्रेश माइंडने आणि फ्रेश बॉडीने आम्हाला अख्खा ट्रेक कंप्लीट करता येईल. चला आजचा दिवस आपण इथेच संपूया. अरे गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट राहुल. गुड नाईट. सी यू टुमॉरो. बाय.